इथे मी छोटे छोटे कारले घेतले आणि हे कारले स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर त्याला मध्यभागी चीर पाडली आणि त्यातून बिया काढल्या. एका वाटीमध्ये हळद आणि मीठ घेऊन मिक्स केलं आणि ते कारल्यांना मध्यभागी चोळून घेतलं. त्यानंतर कारले झाकण ठेवून 3 ते 4 तासाकरता बाजूला ठेवले. 3-4 तासानंतर कारल्यांना मिठामुळे पाणी सुटतं आणि या पाण्यामधूनच कारल्याचा कडूपणा निघून जातो. कारल्यामधलं जास्तचं पाणी पण मी या पद्धतीने काढून घेतलं. हे पाणी मी टाकून दिलं. एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं. त्यामध्ये कारले थोडेसे परतून घेतले आणि कढईवर झाकण ठेवून त्यामध्ये पाणी टाकून मध्यम गॅसवरती हे कारले शिजायला ठेवले. कारले शिजत होते तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये तेल घेतलं. त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कांदा टाकून कांदा परतून घेतला. कांदा लालसर झाल्यावर त्यामध्ये आल्या लसूणची पेस्ट टाकली आणि ती पण परतून घेतली. त्यानंतर यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि घरगुती काळा मसाला टाकून थोडंसं पाणी टाकून हे सर्व मसाले मिक्स करून घेतले. थोडीशी धण्याची पावडर टाकली आणि मिक्स केली. त्यानंतर 2 ते 3 चमचे सुकलेल्या खोबऱ्याचा किस किंवा पावडर टाकली. 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट किंवा पावडर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. या मिश्रणामध्ये तुम्ही ज्या काढलेल्या बिया आहेत त्या पण मिक्सरवर थोड्याशा फिरवून तुम्हाला आवडत असतील तर नक्की टाका. चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स केलं. त्यानंतर थोडासा गूळ टाकला आणि गूळ आणि मीठ नीट मिक्स होण्याकरता थोडासा पाण्याचा सपका दिला आणि हे मिश्रण मिक्स करून घेतलं. यानंतर गॅस बंद केला आणि भरपूर कोथिंबीर आणि लिंबूचा रस टाकून मिक्स केलं. त्यानंतर हे सारण मी थंड करण्याकरता बाजूला ठेवलं. इथे कारले पण तोपर्यंत व्यवस्थित शिजले आहेत. आता हे कारले पण थोडेसे थंड करून घेतले आणि नंतर कारल्यांमध्ये हा मसाला स्टफ करून घेतला किंवा भरून घेतला. ही कारले तुम्ही पोळी बरोबर न खाता नुसते जरी खाल्ले तरी बिलकुल कडू लागत नाही, कारण ही पारंपरिक रेसिपी आहे. थोडासा राहिलेला मसाला मी बाजूला ठेवला. एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं. तेलामध्ये गॅस मोठा करून हे कारले परतून घेतले. कारले थोडेसे परतल्यावर ते थोडे साईडला सरकवले आणि उरलेला मसाला मध्यभागी टाकला. मसाला थोडासा परतल्यावर त्यामध्ये हे कारले टाकून सर्व मिक्स करून घेतलं आणि अतिशय चविष्ट अशी ही कारल्याची भाजी तयार आहे.